आकाश असतील नेहमीच वेळ देत असतात, टायमिंग त्यांचं फिक्स असतं, परंतु आज ते निवांत आहेत, त्यामुळे आज बिंदास खेळतील यात शंका नाही आहे. कारण 7:30चा टायमिंग असतो ओमकार मोरे यांचा. षटक क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगती पथावरती गोरदा दाखल होत आहेत मयूर. नाही, आंबेशू म्हटलं की आंबेशू गावाचं नाव ज्याने नेहमीच क्रीडा क्षेत्रामध्ये उंच शिखरावरती नेलं असे आमचे मनोज नामदेव ठाकरे ते देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आम्ही करू. त्यांचे मोठे बंधू नितीन ठाकरे हे देखील आज इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॉलला स्टॉप केलं आज वैभव ठाकरे वेगळ्याच रंगात. क्षेत्रक्षण त्यांचं तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. भरपूर चांगलं क्षेत्रक्षण ते करत असताना मनोज ठाकरे उर्फ पबजी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. नितीन ठाकरे उर्फ पबजी, कारण पबजीप्रमाणे ते धावत आहेत, बॉलला स्टॉप करत आहेत. 2 धाबा इथे मिळतात. धावफलक आता पुन्हा एकदा पुढे सरकत असताना स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 6 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 2 मयूर, राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता, लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव बहाल केली आहे, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले आता 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये थोडीशी नाजूक परिस्थिती होती टीम आदर्श वांगडी संघाची. तेजस पडवलसारखा बॅटर स्ट्राईक एंडवरती उभा होता, परंतु तरी देखील मी म्हणेन आंबेशू एक्सप्रेस पुन्हा एकदाच धावली. याने मात्र भरपूर चांगला खेळ दाखवला तेजस बोराडेनं. इथे हाफ ट्रॅकर होता, फक्त दिशा दिली ऑन साईडला. स्कोर एकला क्षेत्ररक्षक वैभव पोहोचतोय त्याच्या आबाकाच्या बाहेर, त्याला हुलकावणी देऊन बॉल सीमा पार येतोय चौकार. अजून एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. यावेळेस क्षेत्ररक्षक मी मगाशीच म्हटलं होतं संघनायकाची भूमिका वैभव ठाकरे नवीन खेळाडू अजून तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती दाखल होतोय. अरुण बॅकफुटा जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, दुसऱ्यांदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. अरुणला तुम्ही पाहताय स्वतःला त्यानं झोकून दिलं, तो पडला धडला, परंतु त्याने धाव पूर्ण केली आहे. कारण आदर्श नाबासाठी तो खेळतोय मैदानावरती. आणि पाक खेळाडूवृत्ती तुम्हाला पाहायला मिळेल. लगेच धावत परत पोहोचला ओमकार मोरे. त्याने विचारपूस त्याने केली की तुम्ही तुमची प्रकृती ठीक आहे का, या साऱ्या गोष्टी त्यानं विचारल्या. कारण धावत असताना मी म्हणेन धाव घेत असताना बॅटर अरुणला थोडीशी दुखापत झाली, त्यामुळे आपण पाहतोय एक सिंगल इथे मिळते आहे. आज खास करून यवतमाळवरून या मॅचचा आनंद घेतात आमचे मनोज नामदेव ठाकरे, जे एक चांगले धावपटू आहेत. आणि त्यांच्याकडून खास करून आंबेशू टीमला शुभेच्छा येतात. आणि खास करून आमचे मनोज ठाकरे यांच्याकडून नितीन ठाकरे यांच्यासाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात, त्यामुळे त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे पाहिलं अशा नजरेनं ओम देशमुखनं. अंपायर सिग्नल
व्हाईट बॉल. गुरुदास सज्ज होतोय. पुण्यात रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका तर चांगला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. वैभव खाकरे पोहोचले. बॉलला एकदम फेक करतील दरम्यान मिळेल ते सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक हळूवारपणे पुढे सरकत असताना टीमची टोटल एका धाब्याने पुढे सरकेल. मनोज ठाकरे आमच्यासोबत जोडले गेलेत. ऑनलाईन ते जोडले गेलेत. धावफलक पुढे सरकतोय. 14 धाबा. रितेश भोपी हाती मेरे साथी आमच्यासोबत जोडले गेलेत. ही टॅगलाईन आहे, कारण मन मिळावू स्वभावाचे खेळाडू आहेत. रितेश भोपी उर्फ बाब्या. डॉटबॉलची समाप्ती होत असताना धावफलक पुन्हा एकदा आता थांबलंय. 14 आकड्यावरती 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं फक्त 4 धाबा खर्च केल्या होत्या, परंतु आता या षटकामध्ये आपण पाहतोय जवळ 10 धाबा खर्च करत असताना मयूर तामाणे. त्यामुळे धावफलक 14 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे कमीत कमी 50 ते 55 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. कारण समोरचा संघ देखील एक ताकदीचा संघ आहे. गावदेवी अंबेशू बडाम आदर्श वांगणी या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. पॉवर प्लेची संचारबंदी पाबंदी पूर्णपणे हटवून लावली आहे. बघा 25 मिनिटाचा अवधी आहे 5 षटकांसाठी, त्यामुळे अधिकचा वेळ आपण खर्च करू नका. नेक्स्ट मॅच भोजबी आणि दहिवली दोन्ही संघाचे कर्णधार आपण आला असाल तर या ठिकाणी रिपोर्टिंग करा. भोजबी आणि दहिवली दोन्ही संघाचे कर्णधार आपण आला असाल तर या ठिकाणी रिपोर्टिंग करा. येस राहुल सर. षटक क्रमांक 3 यावेळेला देखील हवेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. अलोन द कार्पेट बॉल चाला डीप मध्ये मिड विकेटला वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतोय. वैभव खाकरे बॉलला एकदम फेक करतोय. 2 धाबा देखील मिळतील. धावफलक 16 एकल्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्लेची संचारबंदी पूर्णपणे आता हटवून लावली आहे. पॉवर प्लेची पाबंदी पूर्णपणे हटवून लावली आहे, त्यामुळे आपण पाहतो इथे आता मुंबई बॅटरला मोठा स्ट्रोक खेळण्याची. मान्यवर भावेश राऊत यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भावेशजी राऊत, मान्यवर गणेशजी भेरे, मैत्री फाउंडेशन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मान्यवर गणेशजी भेरे, विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच जहानमान ढोके आणि त्यांच्या विरोधात संघ खेळेल दहिवली आणि जहानमान ढोके दोन्ही संघाचे कर्णधार आपण आला असाल तर या ठिकाणी रिपोर्टिंग करा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नाही, गणेशजी वेरे म्हटलं की महाराष्ट्र राज्य फाउंडेशन अध्यक्ष मैत्री ग्रुपचे दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या साथीने आमचे प्रज्वल खडकबाण असतील. पुण्यात फुंबल इथे देखील 2 धाबा भेटतील या शंकात नाहीये.
खरं तर दोन धाबा इथे बरोबर एकवट जातात कारण वैभव खाकरे थोडीशी घाई करतात बॉलला उचलण्यामध्ये, त्यामुळे लगेचच दुसरी धाव इथे एकवटी जातीये आणि आता त्याच दोन धाब्याचे सात्रिया धावफलक देखील वेगाने पुढे सरकत असताना 18 धाबा धावफलकावरती जोडले गेलं. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना इथे फटका चांगला आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर मोठी दरी होती, तर दरीला भेदून दुभागून चिरत पाडत बॉल सीमा पार 4. नंतर आता नितीन ठाकरे देखील चार्जअप झाले असतील कारण डीजे मास्टर संगीत त्यांना डेडिकेट केलाय. जय पबजी फुलटॉस होता यावेळेस देखील ऑन साईडला खेळतलाय. मी म्हटलं होतं चार्जअप झालेत. नितीन ठाकरे किती वेगानं पोचले बॉलवरती आणि अखेर येथे सिंगल मिळते. सिंगलच्या साथीनं धावफलक पुण्याचा स्कोरबोर्डवरती आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 23 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. त्यामुळे धावफलक आता हळवारपणे मी म्हणेन पुढे सरकतोय. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये कमीत कमी 50 ते 55 बनवायला धावा लागतील कारण आदर्श वांगणी संघाची देखील गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. त्यामुळे जर या मॅचमध्ये चांगला खेळ खेळायचा आहे तर इथून 55 धावापर्यंत मजल मारावी लागेल कारण यंदाच्या सीझनमध्ये मी म्हणेन आंबेशूर संघाचा खेळ भरपूर चांगला झाला आहे. कासगावचं मैदान गाजवलं, गोरेगावचं मैदान त्यांनी गाजवलंय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नव्हता. दरम्यान सिंगल येथे मिळते. हे क्रिकेट आहे कारण असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये. घडलंय काय हेच त्या उद्ध्वस्त केल्या. धक्का लागतोय आदर्श वांगणी संघाला. अरुणला मैदान सोडावं लागेल. धक्के वे धक्का फौरनच बाद. मी म्हटलं होतं हे जर आणि तरचं क्रिकेट आहे. यहाँ पर कभी राजा तो कभी प्रजा असं म्हटलं जातं कारण ज्या बॅटरनं मी म्हणेन गोरेगावचं मैदान गाजवलं, आमदार चषक गाजवलं, तो विजय कडव आज 12 भूमिकेत आहे. ज्याने मात्र बेस्ट बॅटरचा किताब जिंकलाय तोच खेळाडू आज मात्र 12 भूमिकेत आहे. परंतु त्याला देखील त्याचा कमबॅक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. म्हणून तर म्हटलं जातं जर आणि तरचं क्रिकेट नाही आहे. दरम्यान ड्रीम स्टोरी जाते मैदानाच्या आतमध्ये. आपल्याकडे वेळ आहे, आपल्याकडे संधी आहे. आपण ऐकूया एक चांगलं संगीत. ऐकूया डीजे बोर्डच्या माध्यमातून. आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीचे
जवळचे मित्र तेजसजी बोराडे इन ॲक्शनमध्ये आहेत. संपूर्ण संघाला आंबेशिव टीमला त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. मैदानावरती सामना चालू आहे, बिग फाईट्स मॅच या ठिकाणी. आणि समालोचन कक्षामधनं राहुलजी चव्हाण सर. दिनेश ताम्हाणे आलेत गोलंदाजी मार्कवरती. दिनेशचा पहिला बॉल ऑन साईडला टर्न केलाय, बॉलचा स्कोअर लागला, क्षेत्ररक्षक पोहोचतील वेगाने, एक सिंगल तिथे एक पडली, दुसरीचा प्रयत्न करत होते परंतु नकार दिला, त्यामुळे मिळते ती फक्त सिंगल. आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकत असताना स्कोअर कार्डवरती धाबा 25 धाबा तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. पंचवीस धावफलकावरती जोडले जातात. षट क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती मी म्हणेन एक चिक्की सिंगल धाव एकबडली गेली आहे. ओम देशमुख एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. कारण दैवलीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला असाल जुबेलीकर चषक, त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज असताना तो सामना त्याने फिनिश केला होता, परंतु हा फटका फसलाय. निर्जल स्तरी चेंडू लँड होतोय. दरम्यान आपण पाहतो इथे 2 धावा मिळतील या शंकात नाहीये. भावऱ्यासारखा गोल गोल फिरला होता. मी म्हणेन जयेश होते बरोबर, ते प्रचंड वेगाने पोहोचले परंतु जास्त काही नुकसान झालं नाहीये. 2 धावा इथे मिळतात आणि अखेर त्या 2 धाब्याचे साथीने धावफलक 27 शेकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. इथे फटका चांगला आहे. मी मगाशीच उल्लेख केला होता, एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. पायावरती बॉल टाकला होता, खेचून मारलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. आणि षटकाराच्या साथीने धावफलक देखील आता वेगाने पुढे सरकतोय. गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट बिकोरली, फिंगर रोल केली होती. धाव घेण्याचा प्रयत्न करतायत सोन्या प्रथमेश पवार, परंतु इथे सिंगल एकवण्याचा प्रयत्न फसलाय. षटकार आल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास दुणावला बॅटर ओम देशमुखचा, त्यामुळे त्याने पुढचा बॉल देखील बिगिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु समोर अनुभवाची शिदोरी आहे दिनेश तामाणे. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जयेश पोहोचलेत आणि अखेर एक चांगला झेल त्याने स्वीकारलाय. आणि ही शाबासकीची थाप तुम्हाला पाहायला मिळेल दिनेश तामाणेच्या माध्यमातून. कारण दिनेश तामाणे असतील, महेश तामाणे असतील, खास करून आमचे उपसरपंच मग दिनेश कडब असतील, सरपंच अमोल पष्टे असतील, नेहमीच टीमला सपोर्ट करत असतात. राजेश पाटेकर असतील. आज खरं तर वर्षातील खास दिवस भास्करजी ठाकरे आणि मनोहरजी कडव यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा आंबेशिव टीमच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्या आयोजन नियोजन कमिटीच्या माध्यमातून भास्करजी ठाकरे आणि मनोहरजी कडव तुम्हाला दोघांनाही उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना. चला अधिकचा वेळ खर्च करू नका टीम आंबेशिव. षटकातील काही चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. केतन भोईर मॅम फ्रॉम एरंजाड. इथे फटका चांगला आहे, धावा
देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार ठोकला. फलक वेगाने पुढे सरकेल. आय थिंक शेवटचा चेंडू होता आणि त्यावरती आक्रमण चढवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोअर बरोबर ते आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. 39 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. चांगली टोटल आता सेट झाली या मॅच मध्ये. 39 धाबा धावफलकावरती जोडले गेले. त्यामुळे अजूनही आपण पाहतोय 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये किती धाबा वसूल करतील. बॅटिंग करत असताना टीम आदर्श वांगणी हे देखील पाहावं लागेल. प्रबुद्ध कांबळे जे मात्र संघाचे संघनायक आहेत. एक चांगले समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. वांगणी भागामध्ये नेहमी त्यांचं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळत असतं आणि हळूहळू बदलापूर नगरीमध्ये देखील त्यांचं समालोचन आता तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. त्याला भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ. गुरुदत्त मनोहर आलेत ज्यांचा आज वाढदिवस आहे. मनोहर कडव लेफ्ट आर्म सीमर. पहिला बॉल फिरकीचा आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. इथे यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात परंतु बॅटर सेफ आहेत. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय आणि अखेर डॉल्बॉलची समाप्ती होत असताना 39 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे पहिला बॉल राहिलाय टीम अंबेशिवच्या नाबावरती. इथे पुन्हा एकदा दुविधा मनस्थितीमध्ये होते. फटका खेचू की नको. तदनंतर आपण पाहिलं हलक्यात बॉलला ढकललाय. तू मेमे तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्याच्या मागे दिनेश थोडेसे बीट झाले परंतु नरेश कडव बॉलला तुम्ही फेक केलाय. माहिती आहे सिंगल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक 40 चकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. स्कोअर कार्डवरती 40 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये कमीत कमी हाच हेतू असेल टीम आदर्श वांगणी संघाचा या मॅचमध्ये. कारण बॉलिंग त्यांची देखील स्ट्रॉंग आहे. इथे देखील बॅटन पॅटच्या मधनं दोन्ही बॅटर एकाच एंडवरती अपघात निश्चित आणि अखेर पर्यंत त्याला मैदान सोडावं लागेल. परंतु मी आधीच म्हटलं होतं अनुभव भरपूर आहे बड्डे बॉयकडे. त्यामुळे अनुभव आता प्रणाला लावतोय. मनोहर कडव यंगस्टर खेळाडूंना संधी देत असतात आणि कोचच्या भूमिकेत त्यांना आपण कित्येक वेळा पाहिले. परंतु आज संघाला गरज आहे कारण आज सुमित जमदारे सारखा एक आक्रमक खेळाडू देखील टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय इनॅक्शन मध्ये. सुमित जमदारे उर्फ पप्पी. नाही सुमित जमदारे म्हटलं की नेहमीच हास्य सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कित्येक रील्स आम्ही पाहिल्यात कित्येक व्हिडिओज आम्ही पाहिल्यात आणि अंबेशिवचा चीता म्हणून त्यांची ओळख आहे. अजून एक डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना फक्त आणि फक्त एक सिंगल धाव खर्च केली आहे मनोहर कडव यांच्या माध्यमातून. टू गो. इथे 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 लाईन पाहावे लागेल घडलंय काय. वाईट बॉल. डीके सरांची अदा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जणू काही थोडेसे ते बाहेर निघाले. आम्हाला कळालं होतं की हा चेंडू खराब आहे. लाईन थोडीशी खराब हवे पाहिली त्यामुळे आपण पाहतो इथे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली परंतु प्रबुद्ध कांबळेला इथून मैदान सोडावं लागलंय कारण धाव घेण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक प्रबुद्धला हवी होती. याच मैदानावरती एका चेंडूमध्ये 6 धावाची गरज असताना प्रबुद्धने ठोकलेला षटकार आजही आमच्या लक्षात आहे. फटका चांगला आहे. स्ट्राईक सोडत नव्हता असा आवाज आला जरूर पडतो. तो स्ट्राईक का सोडत नव्हता तर त्याची ताकद त्याने दाखवली. पवार का वार षटकार.
47 धावा. हलक्या हाताने बॉलला ढकललाय. बॉल जरा डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक सिंगल एक बडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतोय. 2 धाबा एडी देखील मिळतात. आता तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर तिसऱ्या धाब्यासाठी बॅटरला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय, परंतु धावफलक जाऊन पोहोचले. 49 धाबा, 50 धाबाचं टार्गेट आता या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अखेर आता पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. मॅकेरमध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक. बदलापूरचा आणखीन एक बुलंद आवाज सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद. चला मित्रांनो, सलामीची जोडी आपण पाठवून द्या. धन्यवाद. थँक्यू सो मच. राहुलजी चव्हाण सरांना आपण ऐकत होतात. या संपूर्ण सामन्याच्या पूर्वार्धामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळाला व्हॉइस ऑफ मानकिवली. बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर, त्याचबरोबर तुषारजी शिंदे सर आज आमच्या सोबत या ठिकाणी समालोचन कक्ष शेअर करतायत. आपलं दोघांचं मनापासून धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. 50 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय. 30 चेंडू आणि 50 धावा बनवायच्या आहेत. गावदेवी आंबेशिव या संघाला विजयासाठी बिग फाईट मॅच पाहायला मिळतीये. चला आपण सामना लगेच चालू करायचा आहे. आई एकविरा ग्रुप बदलापूर आयोजित
आमदार चषक 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. भव्य दिवस रात्र हा संपूर्ण स्पर्धेचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. रविवार दिनांक 4 मे 2025 ला सुरुवात झाली. गुरुवार दिनांक 8 मे 2025 या दिवशी मेगा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये या स्पर्धेची धनराशी. त्याचबरोबर आपण पाहाल तर मॅन ऑफ द सिरीज साठी चमचमती इलेक्ट्रिक स्कूटी आहे. त्याचबरोबर भरपूर सारी बक्षिसांची खैरात. इथं पहा पहिल्याच बॉलवरती संधी आहे. 50चा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती लागलाय हा मोठा धक्का. फलंदाज माघारी परतत असताना लागलाय पहिला झटका. टीम आंबेशिवला. बॅट्समन विजय आउट. पहिल्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती सिंगल, एका धावे, कुठल्याही प्रकारची धाव नाही आणि एक विकेट या ठिकाणी मिळतीये. गोलंदाज गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकासाठी तेजस आणि पहिल्याच बॉलवरती आदर्श वांगणीला एक सुयश त्यानं मिळवून दिलं. विजय बाद होतोय. नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी मयूर तामाने. गावदेवी आंबेशिव संघासाठी गणेशा करतोय. एका धावेच्या मदतीने या ठिकाणी स्वतःचं खातं खोललंय. धावफलक आपण पाहिलं तर 1 गडी बाद 1 धाव स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. आदर्श 11 वांगणी पूर्वार्धामध्ये 49 धावा जमवल्या आणि 50चं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय. यावेळेस फटका चांगला. स्लॉग स्वीपचा अनोखा अंदाज. थोडासा गुडगा वाकवला आणि सरळ चेंडू भिरकावलाय. बॉल खेळलाय आडव्या बॅटनं. त्या ठिकाणी फिल्डरसाठी मोठी चेस. सुंदर फिल्डिंग करतोय. अडवलंय, फेकतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांच्या दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. या मॅच मध्ये आपण पाहाल तर धावफलकावरती आहेत 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी चालू आहे. गोलंदाज तेजस गोलंदाजी मार्कवरनं पहिल्या षटकाची जबाबदारी त्यानं स्वीकारली आणि पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट सुद्धा मिळवली होती. इथं सुद्धा फटका चांगला. खाली क्षेत्र निवडलंय आणि सरळ चेंडू भिरकावलाय सीमारेषेच्या बाहेर. इन्फॉर्म होत असताना बॅट्समन ओमकार ठोकलाय चौकार. या चेंडूवर समोर खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येत आहेत. झेल टिपण्यासाठी प्रयत्न करतील मात्र या फटक्यात वजन आहे. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. थँक्यू. षटक पहिलं संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा या ठिकाणी वसूल केल्या. ओमकारच्या बॅटमधनं एक षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावफलक वेगानं पुढे सरकवलं. एका षटकाच्या अंती तब्बल 17 धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत. आपण पाहताय तर एकंदरीत इथून 50 धावा आणि पहिल्या षटकात जोडल्यात 17चा खतरा या ठिकाणी उभा केलाय. आदर्श वांगणी या संघासमोर दर्जेदार बॅटिंग करतायत. कमबॅक करावं लागेल. विकेट्स या ठिकाणी अर्जित कराव्या लागतील. तेजसनं अगदी पहिल्याच बॉलवरती विजयला बाद केलं. असं वाटलं होतं की संघासाठी कमबॅक करतोय, चांगली गोलंदाजी करतोय. मात्र त्यानंतर ओमकारचं जे वादळ आलं त्या वादळामध्ये आपण पाहताय पहिल्या षटकात तब्बल 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. सेकंड ओव्हर गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजीसाठी ओम. दुसऱ्या षटकासाठी ओम येतोय. यंगस्टर गोलंदाज. जबाबदारी दिली आहे विकेट इथून घ्यायच्यात. स्कोर थांबवायचा आहे. चला स्पीडअप करा. वेळेची काळजी घ्या. पहिल्या षटकासाठी आपण तब्बल 7 मिनिटांचा खेळ या ठिकाणी केला आहे. 7 मिनिटं खर्च करताय. वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. गोलंदाजीसाठी ओम.
स्ट्राईक एंडवरती फलंदाज बॅटिंग करतोय मयूर. ओम टू मयूर असा सामना. पहिलाच बॉल पायावरती यॉर्कर लेंथ बॅटवरती व्यवस्थित आला नाही. सिंगल, एक धाव येईल. धावफलकावरती जोडली जाईल. इथं थोडासा थ्रो खराब, मात्र एका धावेची मदत येते. स्कोर कार्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल ते 18 वरती 18. 23 बॉल आणि अजून 32 धावांची गरज आहे. 23 चेंडू 32 धावा. चांगले चेंडू जर आले, विकेट आल्या, तर पुन्हा एकदा आदर्श वांगणी संघाचं एक आदर्श कमबॅक मैदानावरती पाहायला मिळेल का? राईट अमोर द विकेट ओमचा हा चेंडू, यावेळेस बॅटची एज विकेटच्या मागे. शॉट फाईन लेगचा फिल्डर ऍक्शन मध्ये आला. चेंडूला पकडून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय, मात्र या ठिकाणी आपण पाहाल तर एक रिस्की सिंगल कंप्लीट करतायत. एज लागली होती. जीवनदान मिळतंय ते फलंदाजाला. दोघांच्याही मध्ये जाऊन चेंडू पडला. सिंगल आली. स्कोर कार्ड 19. ओमचा हा बॉल, यावेळेस चेंडू हवेमध्ये. झेलची सुवर्ण संधी ओमला मिळाली आहे. विकेट. ओम भट स्वाहा. विकेट दुसरी. फलंदाज बाद. विकेट मिळवली आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय. ओम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतोय. त्यांना अद्यापपर्यंत 3 चेंडू फेकलेत. फक्त 2 धावा खर्च करत असताना एक विकेट त्यानं अर्जित केली आहे. चांगल्या टप्प्यावरती मारा करतोय. उजव्या हाताचा गोलंदाज आहे. उंची निश्चितच आपण पाहता तर चांगली आहे आणि या उंचीचा वापर करत असताना पाहायला मिळतोय. राईट अमोर द विकेट. हा चेंडू इथं सुद्धा फसलाय. फटका. झेलची सुवर्ण संधीचं सोनं केलंय. पाठोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. आदर्श वांगणीचं आदर्श कमबॅक. ओमला मिळाली आहे दुसरी विकेट. विकेट मिळतीये. तिसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. वैभव जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी गेला, अगदी निराश मनानं तंबूच्या आश्रयाला. गोल्डन डकचा शिकार. स्कोर कार्ड वरती 19 वरती तिसरा झटका मिळालाय. गोलंदाज ओमनं मात्र इथं कमबॅक करून दिले. पहिल्या षटकात तब्बल 17 धावा आल्या. त्यानंतरच्या या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहाल तर 4 चेंडूंवरती 2 विकेट त्यांना अर्जित केल्यात. फक्त 2 धावा खर्च केल्यात. समीकरण तुम्ही पहा. 20 चेंडू आणि अजूनही 31 धावांची गरज. 20 डिलिव्हरी रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 31 रन्स टू विन. आखरी 20 गेंदे, 31 रनों की जरूरत. बॅटिंग करावी लागेल. मिडल ऑर्डर मध्ये फलंदाज सुमित आलाय. ओमचा सामना करतोय. यावेळेस पहा, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. पॉइंटला बीट करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी फिल्डर जातोय, अडवतोय, फेकतोय. सिंगल, एक धाव. ढोके संघ आणि दहिवली संघ दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित या ठिकाणी यायचं आहे. ढोके आणि दहिवली दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. सिंगल आली आहे. स्कोर कार्ड वरती 20 धावा. इथं मिस टायमिंग. बॅटवरती व्यवस्थित येऊ दिला जात नाहीये. सिंगल, एक धाव. ओमची गोलंदाजी. कटर चेंडू पाहायला मिळत आहेत. अचूक टप्प्यावरती मारा करतोय. चेंडूवरती नियंत्रण चांगलं पाहायला मिळतं. गतीमध्ये परिवर्तन सातत्यानं करतोय आणि या षटकाचा आपण विचार केला तर दर्जेदार षटक त्यानं टाकलं. 2 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती 3 गडी बाद. 21 धावा, 18 बॉल आणि 29 धावांची गरज.
जबरदस्त संगीत संयोजन आपण एन्जॉय करतोय. 18 बॉल आणि 29 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. कशा पद्धतीनं पार केलं जाईल. चला मित्रांनो, वेळेची काळजी घ्या. वेळ तुम्हाला पाळावी लागेल. 18 बॉल आणि 29 धावा. आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका. भरपूर मोठं शेड्यूल आहे. या अनुषंगानं आपण थोडीशी काळजी घ्या. अठरा चेंडू 29 धावा इथं बनवायच्या आहेत. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. तिसऱ्या षटकासाठी गुड्डू आलाय. पहिलाच बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. कमबॅक केलं. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 17. खतरा उभा राहिला होता. त्यानंतर आपण पाहताय ओमनं सुंदर षटक हाताळलं. इथं गुड्डू आला. पहिला डॉट. यावेळेस सुद्धा बॅटची एज. आउट स्विंगिंग डिलिव्हरी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. बॅटची एज. विकेटच्या मागे सुंदर झेल. फलंदाज चला, दोन्ही टीमचे कॅप्टन ढोके आणि दहिवली दोन्ही संघाचे कर्णधार त्या ठिकाणी आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. दहिवली आणि ढोके दोन्ही संघाचे कॅप्टन आपण मित्रांनो टॉससाठी यायचं आहे. आयोजन समितीच्या वतीनं ही विनंती सूचना आम्ही तुम्हाला करत आहोत. 16 चेंडू शिल्लक. 29 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. सामना रंगतदार अवस्थेत जाऊन पोहोचलाय. समीकरण अतिशय चुरशीचं पाहायला मिळतं. 16 चेंडू 29 धावांची गरज. 4 फलंदाज बाद झालेत. टॉप ऑर्डरचे 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. 21 धावा धावफलकावरती. बॅटिंग करण्यासाठी आकाश मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि सुमित आणि आकाश जोडी मैदानात. स्ट्राईकवर आकाश. लेफ्ट हँडेड गुड्डू यावेळेस सुद्धा चांगला चेंडू टाकलाय. सन्मान दिलाय. पॉइंटला खेळतोय. फिल्डर जातोय. चेंडूचा ताबा घेऊन फेक करतोय. तोपर्यंत या ठिकाणी अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा पूर्ण करतायत. स्कोर कार्ड 23 या धावा संख्येवरती. 23 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 50चा पाठलाग या ठिकाणी चालू केलाय. पाठलाग आपण पाहताय मैदानावरती. गावदेवी आंबेशिव हा संघ खेळतोय. दोन्ही संघ मातब्बर आहेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. आदर्श वांगणी संघाकडे यावेळेस पुन्हा संधी झाली आहे निर्माण. नो मॅन्स लँड मध्ये ड्रॉप होतोय. नशिबाची साथ मिळाली. जीवनदान मिळालंय ते फलंदाजाला. निश्चित आपण पाहाल एक सिंगल येईल. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 24 या धावसंख्येवरती. 24 ऑन द बोर्ड. षटकातील आपण पाहताय 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. एकंदरीत 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावांची आवश्यकता. 14 बॉल 26. जगन्नाथ क्रीडा संकुल ऐतिहासिक हे क्रीडांगण. अतिशय सुंदर क्रीडानगरी. बदलापूरची दर्जेदार ही क्रीडानगरी या ठिकाणी आपण येऊन पाहताय आणि त्यामध्ये चाललेला आमदार चषकाचा हा दमदार थरार. इथं सुद्धा एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग चांगली केली आहे. थ्रो सुद्धा येतोय वेळेवरती आणि दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. मोठा अपघात मैदानाच्या आतमध्ये. घातपात. रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद. सामना टर्न केलाय. गुड्डूच्या माध्यमातून सुद्धा सुंदर गोलंदाजी होतीये. ज्या ओमनं दुसरं षटक हाताळलं त्यानं मॅच टर्न केली आहे. 24 धावा. इथं फटका चांगला खेळलेत. कव्हर स्वीपरला फिल्डरसाठी मोठी चेस. दूरवरनं जातोय. अडवतोय. फेकतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट होतील.
2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड झालं ते 26 या आकड्यावरती. षटक संपलंय तिसरं. धावफलकावर 26 धावा, उर्वरित 12 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. सव्वीस धावा इथं धावफलकावरती आहेत. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आणि 24 धावांचं लक्ष इथं पाहायला मिळतंय. गावदेवी आंबेशिव संघ सामना जिंकणार की आदर्श 11 वांगणी हा संघ जिंकणार? मैदानावरती चुरशीचा सामना, काटी की टक्कर, नेल बायटिंग हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रोमहर्षक मॅच. 12 बॉल आणि 24 धावा बनवायच्या आहेत. चांगली गोलंदाजी केली ओमनं. त्यानंतर आपण पाहताय तर गुड्डूनं सुद्धा सुंदर षटक हाताळलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 26 धावा. आदर्श वांगणी विपक्ष गावदेवी आंबेशिव असा हा सामना मैदानावर चाललाय. आमदार चषक 2025 आई एकविरा ग्रुप बदलापूर आयोजित ही स्पर्धा, अर्थातच त्रिमूर्ती. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला फटका खेचलाय. फटका चांगला आहे. फिल्डर दूरवरनं येतोय, अडवण्याचा प्रयत्न करतायत. पायाच्या साह्यानं चेंडूला अडवलंय. फुटबॉलचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी दिलंय. चेंडूला अडवलं. सुंदर फिल्डिंग, सुंदर कमिटमेंट. अडवत असताना निश्चित संघासाठी 2 धावा वाचवल्या. 2 धावा येत आहेत. 3 धावा आल्या. 1 धाव वाचवली संघासाठी. 29 धावा स्कोर कार्ड वरती. 11 चेंडू आणि 21चं समीकरण. या षटकावरती भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड असणार आहेत. नरेश आणि आकाश जोडी मैदानावरती. स्ट्राईक एंड वरती नरेश. गावदेवी आंबेशिव संघासाठी आपला अनुभव या ठिकाणी वापरावा लागेल. उजव्या हाताचा बॅटर. यावेळेस फटका चांगला खेळलाय. जबरदस्त फटका. टायमिंग आहे, मात्र त्या ठिकाणी फिल्डर बरोबर जागेवरती तैनात. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. इथून आपण पाहताय स्ट्राईक एंडला थ्रो गेलाय. यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. आपण पाहताय दुसरी धाव कंप्लीट झाली आहे की नाही हा प्रश्न आहे. अंपायर डिसिजन 2 धावा. ओके, बॅट्समन सेफ. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील चांगल्या पद्धतीनं रनिंग बिटवीन द विकेट करतायत दोन्ही फलंदाज. 2 अनुभवी बॅटर खेळतायत. 10 चेंडू 19चं समीकरण. नरेश स्ट्राईक एंड वरती खेळतोय. गोलंदाजी करत असताना ज्या ओमनं पहिलं षटक आपल्या वैयक्तिक खात्यातलं सुंदर हाताळलं. मॅच मध्ये टीमला कमबॅक करून दिलं. आदर्श टीमसाठी आदर्श गोलंदाजी. इथं सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला चाललाय. अलॉंग द कार्पेट. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतील का हा प्रश्न आहे. आणि दुसरी धाव सुद्धा चित्त्याच्या चपळाईनं या ठिकाणी कंप्लीट केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. 2 धावा कंप्लीट करतायत. स्कोर कार्ड वरती या 2 धावा जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 9 बॉल 17. 17चा खतरा कुठल्या संघावरती असेल, कुठला संघ इथून पुढे सरकेल, कुठल्या संघाचा गाशा गुंडाळला जाईल, यासाठी मॅच आपल्याला थोडा वेळ पाहावी लागेल. उर्वरित 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. जिद्द चिकाटी मेहनत दाखवत असताना कष्ट घेत आहेत. 9 बॉल 17. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 33. 5 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज ओम, स्ट्राईक वरती नरेश. कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग. यावेळेस हा फुलटो चेंडू आहे. मिस टायमिंग. लोअर फुलटोच. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झेल टिपलाय. विकेट मिळतीये नरेश तंबूच्या
8 बॉल आणि 17 धावांची इथं आवश्यकता आहे. विकेट मिळाली आहे. नरेशची महत्वाची विकेट इथं आली आहे. सामन्याचं काय चित्र असेल मॅच मध्ये. टॉस होतोय त्या ठिकाणी दहिवली संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित या. टीम दहिवली संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचंय. आयोजन समितीच्या वतीनं ही सूचना आपणास देण्यात येत आहे. दहिवली संघाचे कर्णधार 8 चेंडू आणि 17 धावा इथं बनवायच्या आहेत. 33 धावा धावफलकावरती. आंबे शिवसंघाची धावसंख्या नवीन बॅट्समन आकाशला साथ देण्यासाठी तेजस मैदानावरती. 8 बॉल 17चा खतरा इथं राहिलाय उभा. नरेश बाद होतोय. आंबे शिवसंघाला मात्र इथून कष्ट करावे लागतील. तेजससाठी टाकलेला हा चेंडू फुलटोच पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फटका चांगला ताकदवरला जवाब. फिल्डर होता मात्र त्याला दमवून चकवून सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत स्ट्रोक चौकार. धन्यवाद जे. थँक्यू डीजे. रेलिंगच्या आतमध्ये कुणीही गाड्या घेऊन येऊ नका. दहिवली संघ मित्रांनो आपण आला असाल तर त्वरित टॉससाठी या. अन्यथा आयोजन समितीच्या वतीनं पॅनल्टी देण्यात येईल. ही ओव्हर संपायच्या आत आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. सामना जवळजवळ फिनिश होण्याच्या तयारीत आहे. दहिवली संघाचे कॅप्टन आपणास विनंती आहे आपण त्वरित या. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. चौकार आलाय. सामना खुला केलाय आणि इथं आपण पाहताय समीकरण बदलतंय. इथं दुसरा सुद्धा चौकार येईल का. फिल्डर आहे दूरवरनं तो धावतोय चेंडूला अडवण्यासाठी. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 चेंडूंनंतर मात्र सामना टर्न होतोय. स्कोर कार्ड वरती पहा 39 धावा 4 षटकं संपली आहेत. 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. 6 बॉल 11. सहा चेंडू आणि 11 धावा इथं बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना गावदेवी आंबेशिव या टीमला विजयासाठी सामना दोन्ही संघासाठी खुला झालाय. या शेवटच्या 2 चेंडूंवरती ज्या 6 धावा आल्या तिथून मात्र सामना टर्न होताना पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 11 धावा मैदानात बनवल्या जातील का. बॅटिंग करत असताना तेजस आणि आकाश ही जोडी मैदानात खेळतायत. स्ट्राईक वरती आकाश. सेट फलंदाज. गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकासाठी या ठिकाणी आपण पाहताय पियुष आलाय. गोलंदाज पियुष. स्ट्राईक वरती आकाश. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. थोडासा आपण अतिरिक्त वेळ या मॅच साठी खर्च करत आहोत. वेळेची काळजी घ्या. जवळजवळ 9 वाजतायत. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. यावेळेस खेळले त्या ठिकाणी पॉइंटला फिल्डर आहे. अडवतोय. सिंगल एक धाव कंप्लीट. तेजसला स्ट्राईक हवी आहे आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. एक सिंगल आलेली आहे. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 40 या आकड्यावरती चौफेर मैदान जगन्नाथ क्रीडा संकुल ऐतिहासिक क्रीडांगण. 5 बॉल 10. तेजस खेळतोय स्ट्राईक वर. चांगला चेंडू टाकला या ठिकाणी मिस झालाय आणि धावबादच्या स्वरूपात विकेट मिळतीये. आंबेशिव संघ या ठिकाणी संकटात सापडलाय. विकेट रनआउट.
वांगणी संघाच्या बाजूने या विकेट नंतर पुन्हा एकदा कशा पद्धतीने ट्विस्ट असेल. आकाश ज्याच्यावरती विश्वास, फटका चांगला खेळला एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट दॅट इज, क्रॅकिंग हिट. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं जबरदस्त लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याड, मॅचचा बिमोड, षटकार. तारे दाखवत असताना गोलंदाज पियुष गोलंदाजी मार्क वरती, ज्याच्यावरती जबाबदारी दिली होती. 3 बॉल 4 ची गरज. या षटकारानं मात्र इथं सामना खुला केलाय. गावदेवी आंबेशिव टीम साठी आलेला हा महत्वपूर्ण वेळेला महत्वपूर्ण षटकार. 3 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. आकाश मैदानात खेळतोय. चेंडूला आकाश मार्गे 6 धावांसाठी पाठवलं. मॅच खुली केली आहे. मॅच ऑन. 3 बॉल 4 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या. 3 बॉल 4 पियुष आकाश साठी. यावेळेस पहा बॅटची एज, थर्ड मॅनला येतोय. चेंडू फिल्डरला बीट केलंय. आउटफील्ड अत्यंत वेगवान. फिल्डर पाठलाग करेल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या पार. विजयी चौकार.